पाणी. थँक्यू. या काय बा, कशी झाली मीटिंग? काही नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन वगैरे? अहिल्या, काय मिळतं तुला हे सगळं करून ग? हा, काय मजा येते का तुला? नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा आई? प्रीतम, काय काय झालंय? काय एवढं चिडताय काय तुम्ही? सांगा तरी. तू थांबा, तू थांब, मला आईशी बोलायचंय. तर तुला तो प्रोजेक्ट करायचा नव्हता, मान्य आहे, ओके. अरे पण तो जर स्वतःच्या हिमतीवर काही करू पाहतोय तर त्याला का आडवी येतेस तू? तुझ्याकडे पैसे मागितले होते का त्याने? तुझ्या भरोश्यावर बसला होता का? नाही ना. अरे तू नाही म्हटलीस, तो निघून गेला. बरं, त्याचा प्रोजेक्ट मी करतो म्हटल्यावर मला नाही करू दिलंस, त्याला नाही करू दिलंस, का सारखं सारखं आडवा येतेस ग तू? प्रीतम, प्रीतम, बस आधी, बस बस, पहिल्यांदा बस. हे बघ, तुला जे काही बोलायचंय ते तू शांतपणे सुद्धा बोलू शकतोस. अहिल्याशी या पद्धतीनं तू बोललेलं मला आवडणार नाही. मला पण नाही आवडत तिच्याशी असं बोलायला. आई आहे ती माझी, पण ती भाग पाडते हो हे सगळं करायला, हे मोठ्या आवाजात बोलायला. मग बाबा, दादावर अन्याय होतोय. नाही, मान्य आहे मला, त्याच्याकडून काही 2-4 चुका झाल्या असतील, पण म्हणून काय आयुष्यभराचे दुश्मन असल्यासारखे वागणार आहे का त्याच्याशी? म्हणजे हिला त्याला मोठंच होऊ द्यायचं नाहीये का? जोपर्यंत तो आईच्या हाताखाली होता ना, तोपर्यंत सगळं ओके होतं. जरा त्यांनी काही इंडिपेंडेंट व्हायचा विचार केला तर हिला नाही आवडलं ते. तुला काय भीती वाटते का की दादा तुझ्यापेक्षा मोठा होईल म्हणून? प्रीतम, प्रीतम, काय बोलतोस तू? अरे कुठल्या आईला आपली मुलं मोठी झालेली नाही आवडणार? बाबा, आईला देवी किर्लोस्करलाच आवडत नाहीये. दिसतंय ना, सगळं क्लिअर दिसतंय आता. प्रीतम, आईंशी बोलताय तुम्ही, जरा जपून बोला. मी पुरेपूर प्रयत्न करतोय आईशी जपून बोलण्याचा, कळलं? पण ना मला आता कंट्रोल होत नाहीये. मनमानी करावी माणसाने, पण केवढी एवढी? अँड द सॅड पार्ट इज की तिला फरकही पडत नाही तिच्या वागण्याचा. हो, नाही पडत मला फरक. कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोणी काय करावं, काय करू नये, ह्यानी मला काही फरक पडत नाही. किंवा माझ्या बोलण्याने कोणाला काय वाटतं किंवा काय वाटत नाही, किंवा कोण माझ्याबद्दल काय बोलतं किंवा काय विचार करतं, यानी मला फरक पडत नाही. मी अहिल्यादेवी किर्लोस्कर एका रात्रीत झालेले नाहीये. खूप कष्ट करून एक एक पैसा जोडून ही कंपनी उभी केली आहे आणि याचे निर्णय मी घेते. त्यामुळे मला सल्ले देण्याचे प्रयत्न करू नका. अहिल्या, प्रीतम, नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.